Good morning, students. I am Dr. Samruddhi Thapre, State Customer Forward College, कामठी, सोशोलॉजी डिपार्टमेंट. आजची जी आपली संकल्पना आहे ती आहे पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा याचा भाग 3. या आधील सेशन मध्ये आपण पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा याचा भाग 1 आणि भाग 2 बघितला. आज आपण बघणार पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ आणि विचार परंपरा याचा भाग 3. आज आपण बघणार कार्ल मार्क्स यांच्याबद्दल. तर कार्ल मार्क्सचा जीवन परिचय बघत असताना आपण बघू शकतो की साम्यवादी रशियाच्या अध्यात्मवादाचा जनक मानल्या गेलेल्या कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1818 मध्ये जर्मनीतील रायनिश राज्यातील ट्रीर या शहरात झाला. मार्क्स हा अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. तल्लख बुद्धीच्या मार्क्सचे बहुतेक आयुष्य दारिद्र्यजन्य स्थितीशी झगडण्यात गेले होते. ट्रीर शहरातच मार्क्सचे 1830 ते 1835 पर्यंतचे शिक्षण व्याकरणाच्या शाळेत झाले. मार्क्सने 1836 ला बर्लिन विद्यापीठात प्रवेश घेऊन दाखला मिळवला. या विद्यापीठातील न्याय तत्वशास्त्राचे प्राध्यापक संविगणी व प्राध्यापक गेन्स या गुन्हेगारी कायद्यांच्या अधिव्याख्यात्यांच्या अल्पशा प्रमाणात प्रभाव पडला. मार्क्स बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याच्या उद्देशातून उदारवादी वैचारिक दृष्टी असलेल्या व्यक्तीद्वारे चालविल्या गेलेल्या वृत्तपत्र व्यावसायिकडे पहिले वार्ताहर आणि मग संस्थापक म्हणून संपादक म्हणून त्यांनी नोकरी केली. मार्क्सला नॅचरल फिलॉसॉफी ऑफ डेमोक्रेटिक अँड इपिक्यूट्स या शोध निबंधावर 1841 ला जेना विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली. 1845 ला फ्रान्स सरकारच्या विरोधी मतामुळे मार्क्सला ब्रुसेल्स येथे स्थलांतरित व्हावे लागले. तेथे त्यांनी कामगार मंडळाची स्थापना केली. दुसऱ्या महासभेत जाहीरनाम्याचा आराखडा तयार करण्याचे दिशानिर्देश दिले. कामगार संघटनेचे उद्दिष्टे व कार्य स्पष्ट करणारा एंजेल्स व मार्क्सचा आराखडा 1847 ला लंडन मधून कम्युनिस्ट जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध झाला. मार्क्स यामुळेच प्रसिद्धीच्या झोतात आले. 1863 ला आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. मार्क्स यांनी या संघटनेची सूत्रे स्वतःजवळ ठेवून जवळजवळ 10 वर्षे कम्युनिस्ट इंटरनॅशनल म्हणून परिचित असलेल्या संघटनेच्या कार्यामधील व्यस्ततेत घालवली. 14 मार्च 1883 ला स्वतःच्या अध्ययन खुर्चीवरच महान चिंतक कार्ल मार्क्सची प्राणज्योत मावळली. कार्ल मार्क्सची जी ग्रंथरचना आहे ती आहे तत्वज्ञानाचे दारिद्र्य, साम्यवादी जाहीरनामा, राष्ट्रीय अर्थशास्त्रावरील टीका, दास कॅपिटल आणि फ्रान्समधील नागरी लढा. कार्ल मार्क्सने जो सिद्धांत सांगितलाय, जी संकल्पना सांगितली आहे ती आहे भांडवलवाद. आधुनिक प्रगत अशा औद्योगिक राष्ट्रातील समाज व्यवस्थेत अस्तित्वात असलेली वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक व्यवस्था म्हणजे भांडवलवाद होय असे कार्ल मार्क्स म्हणतात. आणि या भांडवलवादा संबंधी चिंतनात्मक लक्षणे देखील मार्क्सने सांगितलेली आहे. पहिला आहे वस्तूचे उत्पादन विक्रीकरिता असते. भांडवलवादाचे अतिशय महत्वाचे लक्षण म्हणजे वस्तूचे उत्पादन विक्रीकरिता केले जाते. कोणत्याही वस्तूचे उत्पादन भांडवलदार समाजाकरिता नव्हे तर अधिकाधिक नफा कमविण्याकरिता करतो. सामाजिक गरजेच्या उत्पादनात जर जास्त नफा मिळत नसेल तर उत्पादन तो बंद करतो. दुसरा आहे खाजगी मालकी. भांडवलवादामध्ये मालमत्तेवर खाजगी मालकी असते. उत्पादन साधनावर व उत्पादन प्रक्रियेवर सुद्धा खाजगी म्हणजेच भांडवलदारांची मालकी असते. तिसरा आहे राज्य सत्तेवर भांडवलवादाचे प्राबल्य. राजकीय सत्तेवर भांडवलवादाचे प्राबल्य असते. हे भांडवलवादाचे अतिशय महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कारण राजकीय सत्तेच्या प्राबल्यामुळे भांडवलवादाचा उत्तरोत्तर विकास होतो आणि कामगारांच्या शोषणाची नाड त्यांच्याशी जुळलेली असते. नंतरचं जे लक्षण आहे ते आहे यंत्रोत्पादन. भांडवलवादाचे विशेष महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यंत्रोत्पादन होय. भांडवलशाहीमध्ये व्यापक स्वरूपात उत्पादन घेण्याकरिता यंत्रतंत्रांचा उपयोग केला जातो. नंतरचा आहे उत्पादन व बाजार यामध्ये स्पर्धात्मक संबंध. भांडवलवादामध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा असते कारण उत्पादन व बाजार यांच्यातील स्पर्धा सतत चालत असते. मार्क्सनुसार नवनवीन बाजार व यंत्रतंत्राच्या विकासामुळे भांडवल संचयात वाढ होते. त्यानंतरचं
जे वैशिष्ट्य आहे ते आहे भांडवलाचे केंद्रीकरण. हस्त व्यावसायिक अवस्थेत ज्या प्रक्रियांना प्रेरणा मिळते त्या प्रक्रियांमधून निर्माण होणारी प्रक्रिया म्हणजे संपत्तीचे केंद्रीकरण होय. त्यानंतरच जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अतिरिक्त मूल्य. भांडवलवादी समाजाचे उत्पादन हे केंद्रीय प्रेरणा असल्यामुळे उत्पादन साधनांवरील मालकीसोबतच उत्पादनाकरिता यंत्रतंत्र या साधनांचा सतत विकास आवश्यक असतो. उत्पादनामधील क्रांतिकारक बदल करण्याचा उद्देश सामाजिक गरज भागवण्याचा नाही तर अधिकाधिक अतिरिक्त मूल्य निर्माण करणे हा असतो. त्यानंतरचं जे लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते आहे विलगता किंवा परात्मकता. त्यानंतर आहे सामाजिक वर्ग आणि वर्ग संघर्ष. आणि शेवटचं जे लक्षण आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे श्रम विभाजन. कार्ल मार्क्सनी जी दुसरी संकल्पना सांगितलेली आहे ती आहे सामाजिक वर्ग. सामाजिक वर्ग बघत असताना कार्ल मार्क्सने दास कॅपिटल या ग्रंथात वर्गाची व्याख्या करताना म्हटले आहे की जेव्हा लाखो कुटुंब आर्थिक स्थितीमध्ये जीवन जगतात तेव्हा त्यांना त्यांची जीवन पद्धती, त्यांचे उद्देश व त्यांची संस्कृती इतर वर्गापासून वेगळे करते आणि त्यांना शत्रू असणाऱ्या विरोधी गटात उभी करते, त्यास वर्ग असे म्हणतात. तशीच दुसरी व्याख्या जी आहे ती आहे मार्क्सने द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथात सामाजिक वर्गाची व्याख्या करताना म्हटले आहे की प्रथमदर्शनी गोष्ट अशी की आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य व्यक्तींना कामगाराच्या चौकटीत समाविष्ट करते. दुसरी तार्किक गोष्ट म्हणजे भांडवलदार स्वतःच्या प्रभुसत्तेकडे कामगाराकरिता काम करणारी एकसमान स्थिती व उद्दिष्टे निर्माण करतात. दारिद्र्य व भांडवलदारांचे भिन्न भिन्न हितसंबंधांची निर्मिती होऊन गरिबांचा वेगळा एक वर्ग निर्माण करतो, त्याला सामाजिक वर्ग असे म्हणतात. मार्क्स प्रणित वर्ग संघर्ष किंवा वर्गामधील संघर्ष बघत असताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात येतात. पहिलं म्हणजे वर्ग संघर्ष मानव इतिहासात्मक प्रमाणभूत नियम असून ज्यामुळे सामाजिक स्थित्यंतरांचा जन्म होतो. दुसरा आहे वर्ग संघर्ष अविरत चालत असतो कारण उत्पादन पद्धती व उत्पादन यांचा अनोन्य संबंध आहे. उत्पादनातील जुन्या पद्धतीची जागा नवीन पद्धती घेते व जुन्या वर्गाची जागा नवीन वर्ग घेतो. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे भांडवलदार स्वतःची सत्ता, शिक्षण, धर्म, परंपरा व प्रसार इत्यादीद्वारे कायम ठेवण्यास प्रयत्नशील असतो. भांडवलवादाच्या क्रमप्राप्त किंवा अनिवार्य परिस्थितीमुळे श्रमिक वर्ग अधिक दरिद्री व्यापक संघटनेद्वारे सामर्थ्यवान होऊन युद्ध करतो आणि हा वर्ग भांडवलवादाचा नाश करून कुठलाही वर्ग नसलेल्या साम्यवादी समाजाची प्रस्थापना करतो. दुसरे जे आपले समाजशास्त्रज्ञ आहेत ते आहे मॅक्स वेबर. आधुनिक समाजशास्त्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या मॅक्स वेबर यांचा जन्म 21 एप्रिल 1864 ला जर्मनीतील एरफुट या गावात झाला. मॅक्सचे बालपण राजकीय विचारांतर्गत गेले. मॅक्स लहानपणी लाजाळू, एकलकोंडा स्वभाव आणि अशक्त स्वरूपाची शरीरकाठी होती. मॅक्स कायद्याच्या गाढ्या अभ्यासाव्यतिरिक्त इतिहास, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, धर्मशास्त्र आणि इतर शास्त्राचेही त्यांनी अध्ययन केले. मध्ययुगीन व्यापारी समाजाचा इतिहास या प्रबंधासाठी त्यांना आचार्य ही पदवी मिळाली. मॅक्सने बर्लिन विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम केले. 1891 ला रोमन अंग्रेरियात हिस्ट्री ही मॅक्स वेबरची पहिली रचना प्रसिद्ध झाली. दी नॅशनल स्टेट अँड इस्लामिक पॉलिसी या विषयावर 1895 ला झालेल्या वक्तृत्वपूर्ण भाषणाने वेबरला खूप प्रसिद्धी मिळाली. 1896 ला फ्रीबर्ग विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी 1918 मध्ये व्हिएना विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम केले. 14 जून 1920 ला निमोनियाने या महान विचारवंतांचा अंत झाला. मॅक्स वेबर यांची जी ग्रंथरचना आहे ती म्हणजे सामाजिक शास्त्राच्या अभ्यास पद्धती, प्रोटेस्टंट आचारशास्त्र, भारतातील धर्म, प्राचीन ज्यूवाद, अर्थव्यवस्था व समाज. मॅक्स वेबर यांनी जो सिद्धांत सांगितला आहे तो आहे सामाजिक क्रियेचा सिद्धांत. तर कुठल्याही क्रियेला तेव्हाच सामाजिक क्रिया म्हटले जाते जेव्हा त्या क्रियेत किंवा क्रिया करणाऱ्या कर्त्याने लावलेल्या विषयनिष्ठ अर्थात क्रिया करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा
दृष्टिकोन आणि समावेश होतो व त्यानुसार क्रिया करणाऱ्या व्यक्तीची वृत्तीही निश्चित होते. त्याला सामाजिक क्रिया असे म्हणतात. या सामाजिक क्रियेची काही लक्षणे सांगण्यात आलेली आहे. पहिलं आहे की सामाजिक क्रिया इतर व्यक्तीच्या व्यवहारांनी प्रभावित होतात. सामाजिक क्रिया म्हणजे ज्यामध्ये क्रियेतील अपयश व निष्क्रियता समाविष्ट आहे. ह्या इतरांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन वर्तनाच्या प्रभावातून आकाराला येतात. म्हणजेच वेबरनुसार अशाच क्रियांना सामाजिक क्रिया म्हणता येईल की ज्या ओळखी आणि अनोळखी व्यक्ती संबंधित असतील किंवा प्रभावित करणाऱ्या असतील. दुसरं जे लक्षण आहे ते आहे सर्वच प्रकारच्या क्रिया सामाजिक क्रिया नसतात. मॅक्स वेबर स्पष्ट नमूद करतात की व्यक्तीची प्रकट क्रिया ही जर अलौकिक किंवा अमूर्त वस्तूंच्या प्रभावाने केलेली क्रिया सामाजिक नाही, कारण ती क्रिया अमानवी वस्तूंच्या संदर्भात असते, म्हणून ती क्रिया असामाजिक क्रिया ठरते. दुसरं जे लक्षण सांगण्यात आलेलं आहे ते आहे प्रत्येक मानवी संबंध म्हणजे सामाजिक क्रिया नाही. या वैशिष्ट्या संदर्भात मॅक्स वेबर म्हणतात की मानवातील प्रत्येक संपर्क हा सामाजिक स्वरूपाचा असतोच असे नाही, तर पारस्परिक संबंधातून संघर्ष किंवा सहयोग निर्माण झाला पाहिजे, तेव्हाच ती क्रिया सामाजिक बनते. म्हणजेच वेबरनुसार सामाजिक क्रियेकरिता व्यक्तीमध्ये विचारात्मक देवाणघेवाण हे अगत्याचे आहे. त्यानंतरचं जे लक्षण आहे ते म्हणजे सामाजिक क्रियेत एका व्यक्तीच्या क्रियेवर प्रभाव पडत असतो. एक दुसऱ्यावर प्रभाव न टाकणाऱ्या क्रिया सामाजिक नाही. वेबर उदाहरण देताना म्हणतात की एखाद्या नेत्याचे विशिष्ट भाषण वृत्तपत्रात वाचल्यावर आपल्याला राग येतो, परंतु राग येण्याची क्रिया अन्य व्यक्तीच्या दृष्टीने शून्यवत असेल तेव्हा ती सामाजिक होऊ शकत नाही. म्हणजेच वेबरच्या मते सामाजिक क्रियेत एका व्यक्तीच्या क्रियेचा दुसऱ्या व्यक्तीच्या क्रियेवर जेव्हा प्रभावातून क्रिया घडत असेल तर ती क्रिया सामाजिक असते. अशा प्रकारे सामाजिक क्रियेची लक्षणे ही सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघूया की या सामाजिक क्रियेचे वर्गीकरण. तर सामाजिक क्रियेचे वर्गीकरण पाहत असताना पहिलं जे आहे ते आहे उद्दिष्टात्मक तर्कसंगत क्रिया आणि दुसरं आहे मूल्यमापनात्मक क्रिया. तर मॅक्स वेबर नुसार मूल्यमापनात्मक क्रियेत कुठलाही तर्कपूर्ण आधार नसतो. या क्रियेत कर्त्याच्या धार्मिक किंवा नैतिक सौंदर्यात्मक वर्तनाचा समावेश होतो, जो की असे वर्तन समाजाने कुठलेही योग्य कारण न देता स्वीकृती दिलेली असते. व्यक्तीच्या क्रियेचा आधार धर्म, संस्कार, नैतिक इत्यादी गोष्टींचा असतो, म्हणून या क्रियेला मूल्यात्मक क्रिया ही म्हटले जाते. त्यानंतरचं जे वर्गीकरण आहे ते आहे संवेगात्मक क्रिया. संवेगात्मक वर्तनाचा आधार तर्कसंगत किंवा मूल्यात्मक नसतो, तर इतर व्यक्तीच्या भावनात्मक प्रेम, द्वेष, मत्सर, हेवा इत्यादींनी लुप्त असलेल्या वर्तनात्मक क्रियेला प्रोत्साहन देणारी कृती म्हणजे भावनात्मक वर्तन. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे परंपरागत क्रिया. मॅक्स वेबरनुसार मानवाच्या वर्तनामधील जी क्रिया किंवा कृती प्रथा परंपरांनी ओतप्रोत भरलेल्या निर्देशात्मक व निर्धारित होणाऱ्या वर्तनाला परंपरात्मक वर्तन म्हटले जाते. परंपरागत वर्तनामध्ये चालीरीती, रूढी, परंपरा इत्यादी त्या आधारे व्यक्ती प्रेरित होऊन वर्तन करतो. परंपरावादी वर्तन हे कर्त्याकडून ध्येय, मूल्य व आवेश घडत नसते, तर समाजातील रूढ झालेल्या प्रथा, लोकरूढी याद्वारे प्रेरित होऊन वर्तन घडत असते. अशा प्रकारे मॅक्स वेबर यांनी सामाजिक क्रियेचा सिद्धांत सांगितला आहे. त्यात त्यांनी सामाजिक क्रियेची लक्षणे आणि सामाजिक क्रियेचे वर्गीकरण देखील सांगितलेले आहे. मॅक्स वेबर यांनी जी दुसरी संकल्पना सांगितलेली आहे ते आहे सत्ता किंवा प्रभुत्व. तर सत्ता किंवा प्रभुत्व हे सांगत असताना मॅक्स वेबर म्हणतात की एकाने विविधकावर एका गटाने दुसऱ्या गटावर आपले प्रभुत्व किंवा सत्ता प्रस्थापित करून ते निरंतर टिकविण्याकरिता केलेला प्रयत्न म्हणजे सत्ता किंवा प्रभुत्व. आणि या सत्ता किंवा प्रभुत्वाचे 3 प्रकार सांगण्यात आलेले आहे. पहिला आहे वैधानिक प्रभुत्व किंवा वैधानिक सत्ता. तर प्रस्तुत प्रकारानुसार वैधानिक प्रभुत्व म्हणजे ज्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट पदानुरूप
स्वतःच्या अधिकाराचा उपयोग करतो. याचाच अर्थ विशिष्ट पदामुळेच व्यक्तीकडे सत्तेच्या प्रयोगाचा अधिकार मिळत असतो. त्याला वैधानिक सत्ता किंवा वैधानिक प्रभुत्व असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे परंपरात्मक सत्ता. परंपरात्मक सत्ता, परंपरात्मक विश्वासावर आधारलेली ही सत्ता मुख्यत्वे करून आधुनिक पूर्व काळात या प्रकाराचे प्रभुत्व होते. व्यक्ती आदेशाचे याकरिता पालन करतो की त्या रूढी प्रथांवर व्यक्तीचा विश्वास असतो. फार पूर्वीच्या काळात राजसत्ताक पद्धतीचे अस्तित्व होते, तेव्हा राजाच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ मुलगा हा परंपरेने राजगादीवर बसत होता. त्याला परंपरात्मक सत्ता असे म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे दैवी गुणात्मक सत्ता. या प्रकारची सत्ता किंवा प्रभुत्व हे विभूती, महत्व, दैवी गुणात्मकतेचा आधार असतो, ज्यामुळे लोकांकडून त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या अद्भुत सद्गुणामुळे स्वयंस्फूर्तीने मिळत असते. मॅक्स वेबरनुसार व्यक्तीमधील जे चमत्कार, दैवी गुण, अनन्यसाधारण असे करिश्माई गुण धार्मिक व इतर क्षेत्रात दिसत असल्याने नेतृत्वाप्रती अनुयायांची अपार श्रद्धा हा या सत्तेचा आधार असतो आणि म्हणूनच त्याला दैवी गुणात्मक सत्ता असे म्हटल्या जाते. मॅक्स वेबरनी जी तिसरी संकल्पना सांगितलेली आहे ती आहे नोकरशाहीची संकल्पना. तर नोकरशाही असे स्थायी संघटन आहे की ज्यात अनेक व्यक्तीच्या समन्वयाने कार्यालय चालविले जाते. यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कार्यात प्रवीण असतो. नोकरशाहीमध्ये व्यक्ती स्वतःच्या कौटुंबिक जीवनापासून दूर राहून काम करीत असतो. थोडक्यात वेबर स्पष्ट करतो की नोकरशाही ही आधुनिक राजकीय परिस्थितीचा एक अपरिहार्यतेचा परिपाक आहे. अशा प्रकारे नोकरशाही ही मॅक्स वेबर यांनी सांगितलेली आहे. या नोकरशाहीची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे विशिष्ट कार्यक्षेत्र. नोकरशाहीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कामाचे क्षेत्र निश्चित असते. कर्मचाऱ्यांची निश्चितता सर्वसाधारणपणे वैधानिक नियम किंवा कायद्यात्मक संहिता यावर विसंबून नसते. दुसरा आहे लिखित कागदपत्रे. नोकरशाही यंत्रणेत लिखित दस्तऐवजावर विशेष भर दिला जातो. नियम, कायदे, अधिकारानुसार कामाचे क्षेत्र, काम करण्याच्या पद्धती, दंडात्मक व्यवस्था या सर्व पैलू लिखित व दस्तऐवजाच्या रूपात असतात. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे नियमित वेतन प्रणाली. नोकरशाहीमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता नियमित वेतन देण्याची प्रणाली असते. कर्मचाऱ्यांच्या पदानुसार वेतनाचा दर्जा निश्चित केला जातो. अधिकारी दर्जाच्या श्रेणीनुसार वेतनाचा दर्जा उच्च असतो, तर कनिष्ठ श्रेणीच्या दर्जानुसार त्यांच्या वेतन अधिकाऱ्याच्या तुलनेत कमी मिळते. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे स्तरीकृत रचना. वेबरकृत नोकरशाहीचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे श्रेणीबद्ध रचना होय. कारण नोकरशाही अंतर्गत श्रेष्ठ कनिष्ठ स्तरावर पद निर्माण केलेले असतात. स्तरीकृत पद रचनेनुसार व्यक्तीची नेमणूक झालेली असते. स्तरीकृत रचनेनुसारच त्यांच्या कार्याचे वाटप केलेले असते आणि त्यानुसारच वेतन निश्चिती सुद्धा त्यांना मिळत असते. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामान्य नियम. नोकरशाही यंत्रणेत सामान्य स्वरूपाचे नियम असतात. नोकरशाहीमधील कर्मचारी किंवा अधिकारी यांना नियमांच्या बंधनात कार्य करावे लागते. नियमबाह्य वर्तन व कार्य केल्यास नियमांच्या अधीन दंड आणि शिक्षेची तरतूद असते. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी. नोकरशाही यंत्रणेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याबरोबर पदानुसार योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशिष्ट तांत्रिक ज्ञान असणाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरविला जातो. कार्यालयानुसार विशिष्ट तंत्रज्ञानात्मक प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरचे जे वैशिष्ट्य आहे ते आहे कामाचे विशेषीकरण. प्रशासकीय वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे कार्य करायचे असतात. काही कार्य क्लिष्ट किंवा जटिल असल्यामुळे त्या कार्याचे विशिष्ट ज्ञान असणे आवश्यक असते. त्याकरिता विशिष्ट प्रकारच्या कार्यात निपुण असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती केलेली असताना सुद्धा विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा त्यांना दिले जाते. अशा प्रकारे नोकरशाही हा सिद्धांत मॅक्स वेबर यांनी सांगितला आहे आणि या नोकरशाहीची वैशिष्ट्ये देखील त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. यानंतर मॅक्स वेबरने अधिकारी वर्गाची सकारात्मक स्थिती देखील आपल्याला सांगितली आहे.
मॅक्स वेबरनी अधिकारी वर्गाची सकारात्मक स्थिती ही दोन भागामध्ये विभागलेली आहे. पहिला आहे प्रशासकीय कामाचा एक व्यवसाय आणि दुसरा आहे अधिकाऱ्यांची व्यक्तिगत स्थिती. तर पहिल्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासकीय कामाचा एक व्यवसाय म्हणजेच काय, की जो व्यक्ती नोकरशाहीमध्ये आहे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तो आपला प्रशासकीय काम करत असतो. त्यानंतर दुसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे ते आहे अधिकाऱ्यांची व्यक्तिगत स्थिती. अधिकाऱ्यांची व्यक्तिगत स्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळे इथे आपल्याला प्रकार सांगितलेले आहे, वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिला आहे की त्याची सामाजिक स्थिती. तर मॅक्स वेबरनुसार नोकरशाहीतील अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीची सामाजिक स्थिती किंवा दर्जा हा समाजातील अन्य लोकांपेक्षा उच्च असतो. दुसरं जे सांगितलं आहे ते आहे आर्थिक सुरक्षा. नोकरशाहीमध्ये व्यक्तीची आर्थिक सुरक्षा साधली जाते. त्या आर्थिक सुरक्षेकरिता ठराविक वेतन देण्याची व्यवस्था केली जाते. प्रशासनिक कामाचा मोबदला म्हणून त्याला निश्चित वेतनाच्या रूपात आर्थिक सहकार्य करून त्याची आर्थिक सुरक्षा साधली जाते. त्यानंतर आहे श्रेष्ठ अधिकाऱ्यांद्वारे आज्ञापालन. नोकरशाही म्हणजे नेमणूक झालेल्या अधिकाऱ्याची प्रशासकीय यंत्रणा असते. त्यामुळे कनिष्ठ पदावर व्यक्तीची निवड ही उच्च अधिकाऱ्यांकडून केली जाते. म्हणूनच कनिष्ठ पदावर असणाऱ्या व्यक्तींना अधिकाऱ्यांप्रती समन्वय ठेवूनच कार्य करायचे असते. त्यानंतर जे सांगण्यात आलेलं महत्व आहे ते आहे नोकरीचे संरक्षण. नोकरशाही हे स्थायी स्वरूपाचे संघटन असते ज्यामुळे विविध व्यक्तीच्या सहाय्याने सुयोग्य प्रशासन यंत्रणा चालविल्या जाते. म्हणजेच प्रशासन यंत्रणेमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या नोकरीची संरक्षणात्मक हमी ही असते. त्यानंतरचं जे महत्व सांगण्यात आलेलं आहे ते आहे साधन संपत्ती मालकी हक्क नसतो. नोकरशाही मधील यंत्रणा चालविण्याकरिता कार्यालयीन साधन संपत्तीचा उपयोग फक्त प्रशासन चालविण्याकरिता करता येतो. त्या साधन संपत्तीवर मालकी हक्क दाखविता येत नाही. आणि त्यानंतरचं वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या बौद्धिक कौशल्याच्या आधारावर पदोन्नतीची संधी असते. अशा प्रकारे मॅक्स वेबरने अधिकारी वर्गाची सकारात्मक स्थिती यावर देखील प्रकाश टाकलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या सेशन मध्ये आपण पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ भाग 3 मध्ये कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर यांच्याबद्दल माहिती बघितली. कार्ल मार्क्स मध्ये आपण कार्ल मार्क्सचे जीवनवृत्त, मार्क्सची ग्रंथरचना, त्याचबरोबर भांडवलवादासंबंधी चिंतनात्मक लक्षणे, सामाजिक वर्गाची संकल्पना इत्यादी संकल्पना बघितल्या आणि मॅक्स वेबर मध्ये आपण त्यांचं जीवनवृत्त, मॅक्स वेबरची ग्रंथरचना, वेबर प्रणीत सामाजिक क्रियेचा सिद्धांत, सामाजिक क्रियेचा अर्थ, सामाजिक क्रियेची लक्षणे, सामाजिक क्रियेचे वर्गीकरण किंवा प्रकार किंवा सत्तेची परिकल्पना बघितली. त्याचप्रमाणे सत्तेची व्याख्या, सत्ता किंवा प्रभुत्वाचे प्रकार देखील बघितले आणि सरतेशेवटी आपण बघितलं की नोकरशाहीची परिकल्पना. त्यामध्ये आपण बघितलं नोकरशाहीची वैशिष्ट्ये, नोकरशाही मधील अधिकारी वर्गाची स्वरूपात्मक स्थिती इत्यादी घटक आजच्या सेशन मध्ये आपण बघितले. आशा करते की हे समाजशास्त्रज्ञ तुम्हाला योग्य रीतीने समजले असतील, कारण पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ आपण 3 भागामध्ये विभागलेले होते. प्रत्येक भागामध्ये आपण 2-2 समाजशास्त्रज्ञ घेतलेले होते. त्याचप्रमाणे आज इथे आपण पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ भाग 3 देखील इथे पूर्ण केलेला आहे. पुढच्या सेशन मध्ये पुन्हा भेटूया नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.